पुढची विशेष बातमी बघूया। आकाशवाणी आमदार निवासामध्ये राडा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावरती अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। निकृष्ट दर्जाचा अन्न दिल्यावरून संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली होती आणि या मारहाणीला अनेक तास उलटले तरी सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाईचे संकेत दिल्यानंतर गायकवाडांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर सुद्धा गायकवाडांची मगरुरीची भाषा मात्र कायम आहे। मारला ठोसा, आता कारवाईचा धक्का। कॅन्टीन मधला राडा गायकवाडांना भोवला। संजय गायकवाडांच्या विरोधात कारवाईचा बडगा। कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतात। कायम वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे आमदार संजय गायकवाड यांनी मंगळवारी रात्री आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये राडा केला। शिळं अन्न दिलं म्हणून त्यांनी कायदा हातात घेत कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली। संजय गायकवाडांनी या कर्मचाऱ्याला एका पाठोपाठ एक 9 ठोसे लगावले। पण या घटनेमुळे आमदार संजय गायकवाड हे वादात सापडले। मारहाणीच्या घटनेनंतर सुद्धा संजय गायकवाडांची मगरुरी कायम राहिली। इथलचं हे निकृष्ट जेवण थांबलं पाहिजे, चांगलं जेवण मिळालं पाहिजे, अनेक वेळेस मी त्या लोकांना सांगितलं, परंतु शेवटी नाइलाज असतो कुठल्याही तक्रारीची दखल न घेतल्यामुळे हा मला काल कायदा हातात घ्यावा लागला। मला मान्य आहे की मी ज्या मार्गाने गेलो तो मार्ग चुकीचा होता, परंतु रास्ता गलत था मगर मंजिल सही थी, हे माझं या विषयावरचं ओपिनियन आहे। आणि माझ्या त्या कृतीमुळेच काल एफडीने किंवा सरकारने त्या हॉटेलवर कारवाई केली। ती हॉटेल त्या ठिकाणी सील झाली। संजय गायकवाड यांच्या राड्यावरनं विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा मिळाला। विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर सुद्धा याच मुद्द्यावरनं रान पेटवलं। बघा, ही मारहाण ही विधान भवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे। खरं तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे। अध्यक्ष महोदयांनी कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का? ही मुभा आम्हाला सगळ्यांना आहे का? आणि जर एखाद्या आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुक्केबाजी करू शकतो, उद्या लोक रस्त्यावर उतरली, ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, जिथे पूल पडत आहेत, जिथे ट्रेनचे ॲक्सिडेंट होत आहेत, सगळे असे कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का? ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे। आमदार बनियन आणि टॉवेलवर जी बनियन टॉवेल गँग आहे त्या गँगचं नेतृत्व केल्यासारखं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, हे चित्र हा काळा डाग आहे। आणि तो डाग दूर करायचा असेल तर कायद्यासमोर सगळे समान आहेत, हे गृहमंत्री फडणवीस यांनी दाखवायला पाहिजे। विरोधकांच्या टीकेमुळे ऐन अधिवेशनात सरकारची चांगलीच कोंडी झाली। त्यामुळे अखेर मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश द्यावे लागले। निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे। पोलीस चौकशी करतील याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे। त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतात। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संजय गायकवाडांविरोधातल्या कारवाईच्या हालचालींना वेग आलाय आणि संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हे दाखल झाले। बघा, मी पहिलेच सांगितलं की मी केलेली मारहाण सौम्य मारहाण आहे। त्याला इजा पोहोचण्याचा माझा हेतू नाही, त्याला फक्त छोटीशी पनिशमेंट देण्याचा उद्देश होता। आणि मला माहित होतं की मी चुकीच्या मार्गाने गेलो आहे, मी कायदा हाती घेतलेला आहे, पण चांगल्या गोष्टी करता मी हाती घेतलेला आहे। त्याच्यामुळे काय कारवाई होत असेल तर मी त्याला सामोरं जाईल। यापूर्वी अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे संजय गायकवाड वादात सापडले। त्यावेळी त्यांना स्वपक्षीय नेत्यांकडनं समज दिली गेली होती, पण आता संजय गायकवाडांकडनं थेट कायदा हातात घेत कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे गायकवाडांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे। त्यामुळे आता तरी या प्रकरणातनं सत्ताधारी आमदार धडा घेणार का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।